हे बघा, माझ्याकडे शेंग होती आणि थोडंसं डांगर होतं ते मी टाकलं. आता बघा, शिट्टी घ्यायची, एक शिट्टी घ्यायची आणि चांगली शिजवून घ्यायची. मग एका बाजूला मी शिजवून झाली का मग एका बाजूला मी फोडणी द्यायला घेतलेलं आहे. थोडंसं तेल आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं, जरा तेल तापलं की मग त्याच्यामध्ये टाकायची राई. बघा, आता राई टाकले. राई थोडीशी तडकून द्यायची, नाही तर ती कडवटपणा सोडते. मग आमच्या घरात आवडत नाही तसं, म्हणून शट उडलं सॉरी. आणि बघा, आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरा. जिरा पण चांगला तडकला की त्याच्यामध्ये ही सुकी लाल मिरची टाकायची आणि मग कढीपत्ता टाकायचा. आणि मग थोडंसं ते असं हे झालं की स्लो गॅसवर करून ठेवायचं. मग त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, चवीनुसार तुम्हाला जसं तिखट वगैरे का हवं असेल तसं. आणि मग त्याच्यामध्ये डाळ मिक्स करायची. गॅस स्लोच ठेवायचा. बघा, चांगली मिक्स करून झालं की बघा कसं दिसतं. चांगली मिक्स करून घ्यायची ती डाळ. का मग त्याच्यामध्ये आपली जी भाजी शिजवलेली आहे ती भाजी टाकायची. वांगा वगैरे मी घेतलेला आहे, त्याच्यात शेंग, वांगा आणि जी आपल्याजवळ असेल ती, समजा मी घेतली जी होती माझ्याकडे भाजी, ती. तुमच्याकडे भाजी जास्त काही खात नाही, मी जसं असतं तसं मी बनवते. हे बघा, चांगलं हे करून घ्यायचं. खूप छान वास येतो आहे मस्तपैकी. बघा, कलर पण खूप सुंदर दिसतो आहे. बघा, आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं सांबार मसाला. मी सांबार मसाला वरतून टाकते, कारण सांबार मसाला जळला नाही पाहिजे चांगला, म्हणून तो चांगला वरून टाकला ना की छान वास येतो. वरून टाकायचं कधी पण सांबार मसाला. बघा, खूप सुंदर वास येतो आहे. मला थोडंसं कमी वाटलं आहे म्हणून मी पुन्हा अजून टाकला त्याच्यामध्ये सांबार. बघा, खूप छान दिसतो आहे सांबार आणि खूप टेस्टी लागतो असं. आणि आम्ही थोडासा पातळच खातो, म्हणून मी त्याच्यामध्ये पातळ बनवते. आम्ही भाताबरोबर खातो. बघा, आणि हा भाताबरोबर, डोस्याबरोबर, इडलीबरोबर पण छान लागतं, पण आम्ही घरामध्ये भाताबरोबर खातो. त्याच्यामध्ये हे मीठ टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं. आता बघा, तुम्हाला कसं दिसेल. खूप छान झालेला होता सांबार. हे बघा, खूप सुंदर दिसतंय. बघा, गरमागरम मस्त भाताबरोबर खायचं. आणि मग मी नंतर माझं उरकलं, मग मी क्लासला जायला निघाले. तिथून आले, फ्रेश झाले आणि मग मी ब्लाऊजची आज मला कटिंग शिकवली. 4 टक्स ब्लाऊजची कटिंग शिकवलेली होती आज मला. हे बघा, मी 4 टक्सचा ब्लाऊज कटिंग केलेला. पेपर कटिंग पहिला शिकवते मॅडम. हे मागचा भाग, हा पुढचा भाग आणि हे हाताचं. आणि मग नंतर हे सगळे कटिंग ब्लाऊज पीसवर अंतरायचं. टाचण्या लावायच्या, व्यवस्थित टाचण्या लावून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग ते कटिंग करायचं. कटिंग हलायला नको म्हणून त्याला टाचणी लावूनच तो पेपर ठेवायचा. मार्किंग करायची पहिला आणि मग मी मार्किंग करताना दाखवलं नाही तुम्हाला. चला, बाय. श्री स्वामी समर्थ.